नमस्कार प्रेक्षक आलेलो आहे या ठिकाणी प्रगतिशील शेतकरी श्री दशरथ रोडे यांच्या शेतामध्ये आणि त्यांनी या ठिकाणी शेडनेटमध्ये जी शेती केली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे। तर थेट जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांना विचारूया। सर नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण हे शेडनेट उभारणीपासून कशी सुरुवात केली आणि आपण शेडनेटची तुम्हाला काय जरूर वाटली याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा। नमस्कार। जर शेडनेट हा विषय जर आपण सांगायचं झालं तर आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आहोत आणि आपला शेती हा आपला लहानपणापासूनचाच व्यवसाय आपण बघत आहोत। पारंपरिक पद्धतीने शेती करणे आणि थोडीशी आधुनिक पद्धतीने शेती करणे यात थोडासा फरक आहे। आपण जर पारंपरिक शेतीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस असतात, खास करून पाण्याचा प्रश्न असेल, मजुरांचा प्रश्न असेल आणि त्या मानाने आपण जर बघितलं तर ॲव्हरेज जे आपलं उत्पादन आहे किंवा उत्पादन तर ते कमी असतं आणि त्यामुळे मग आपण जर थोडीशी शेतीमध्ये चांगली टेक्नॉलॉजी वापरली, हाय टेक्नॉलॉजी वापरली तर त्याच्यामध्ये आपण कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो। हा एक विचार त्यामागे होता आणि शेतीच्या मध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याची मला पहिल्यापासूनच आवड होती आणि ज्यावेळेस मी ॲग्रिकल्चर कॉलेज पुणेला होतो, हॉर्टिकल्चरचा मी छोटासा डिप्लोमा केलेला त्या ठिकाणी, तेव्हापासूनच मला हॉर्टिकल्चर आणि शेडनेट असेल किंवा पॉली हाऊस असेल किंवा शेतीमधले नवीन नवीन प्रयोग असेल याची एक आम्हाला आवड होती आणि म्हणून मग मी शेडनेटच्या व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला। तर सर साधारणतः या शेडनेटसाठी तुम्हाला किती खर्च आला? आपण जर शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करायचं ठरलं तर याच्यामध्ये आपल्याला शासन मोठ्या प्रमाणात मदत करतं। आपण त्या योजनांची थोडीशी माहिती घेतली पाहिजे। याच्यासाठी खास करून जिल्हा परिषद कृषी विभाग असेल किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग असेल, जे तालुका कृषी अधिकारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असतात, त्याच्यावर मोठी यंत्रणा काम करते। आपल्या प्रत्येक गावावर कृषी सहाय्यक काम करतात, ते तुम्हाला सहकार्य करू शकतात। आपण त्यांची मदत घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून तरुण शेतकरी त्यांनी कोणत्याही गोष्टीमध्ये थोडासा अभ्यास करण्याची आणि काही गोष्टी जाणून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे। आपण ज्यावेळेस कोणताही नवीन प्रयोग करायला जातो त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला थोडीशी माहिती अभ्यासून घेतली पाहिजे। मग ते वेगवेगळे शासकीय मासिकं असतील किंवा आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे, ऑनलाईनही मोठ्या प्रमाणात माहिती याची उपलब्ध होते आणि ऑफलाईनमध्ये जरी आपण बघितलं तर शासनाचे कर्मचारी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सहकार्य करतात। शेतकऱ्यांनी या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे। तर आपण ज्यावेळेस शेडनेट उभारतो किंवा शेतीमध्ये नवीन प्रयोग करतो याच्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात सबसिडी आपल्याला देतं। जर आपण आजच्या महागाईच्या काळात जर विचार केला तर 1 एकर शेडनेट उभारणीसाठी आपल्याला 20-21 लाखाच्या आसपास त्याचा खर्च येतो, परंतु आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये 50% 75% शासन आपल्याला सबसिडी देतं। त्यामुळे आणि त्याच्यासाठी जर बँका जर आपण बघितल्या तर आपली जमीन पहिले कुठे तारण नसेल तर बँकाही मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करतात। त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये हा प्रोजेक्ट उभा राहू शकतो, त्याच्यामध्ये फार काही अवघड नाही। जर शेतकऱ्यांनी मनावर घेतलं तर कोणताही शेतकरी हा प्रोजेक्ट उभा करू शकतो। खूप छान। तर यामध्ये आतापर्यंत तुम्ही जे विविध पिकं घेतले त्यांची आम्हाला थोडी माहिती द्या। शेडनेट उभा राहिला मला आता तकरीबन 2 वर्ष पूर्ण होत आले। तर 2 वर्षामध्ये मी सगळ्यात पहिला प्रयोग याच्यात शिमला मिरचीचाच केला होता आणि आता आपण ज्यावेळेस बोलतोय बघतोय त्यावेळेस शेतामध्ये आपण शिमला मिरचीच केलेली, पण मधल्या काळामध्ये झेंडूसारखं पीक असेल किंवा काकडीसारखं पीक असेल, चायनीज काकडी आपण ज्याला म्हणतो, असे काही प्रयोग माझे करून झालेले आणि याच्यामध्ये फळं असेल, कोणतंही फळ पीक घेतलं तुम्ही तर फळाची गुणवत्ता, पिकाची गुणवत्ता उत्तम असते आणि चांगल्या प्रकारचं पीक आपलं येतं। कोणतंही पीक घेतलं म्हणजे शेडनेटच नाही तर आपण शेतामध्येही जरी असलो, ओपन शेतात जरी असेल, पारंपरिक पद्धतीने जरी शेती करत असेल तर आपण जर कष्ट करण्याची आपली तयारी असेल तर कोणतंही पीक कोणत्याही ठिकाणी आपण यशस्वी करू शकतो असं मी स्वतः मानतो आणि तसाच अनुभव मला शेडनेटमध्ये आलेला आहे। मी जे दोन्ही पिकं घेतली, दोन्ही पिकांमध्ये मला भरघोस असं उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे। आता मला एक सांगा, शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती हवी असते की शेडनेटमध्ये जो रासायनिक खतांचा वापर म्हणा की औषधांचा वापर म्हणा, जे कीटकनाशक आहे,
तो शेडनेट मध्ये कमी लागतो की काय समप्रमाणे, ते थोडंसं विशद करा. रासायनिक खतांचा आणि औषधांचा आपण जो काही वापर करतो त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आपण सगळे जाणतो आहोत. जे अभ्यासू आहेत किंवा ज्यांना माहिती घेण्याची आवड असते त्यांना हा विषय माहीतच असेल. आणि तसं मलाही त्या विषयामध्ये म्हणजे काही प्रमाणात अभ्यास मी केलेला आहे. परंतु फक्त शेडनेटची शेती आणि ओपनची शेती याच्यामध्ये जर आपण कम्पेअर करायला गेलो तर मला काही तसं वाटत नाही की रासायनिकचा वापर काही आपण कमी करतो किंवा कमी होतो. परंतु एक आहे की जो शेती करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यांनी जो ओपनमध्ये असेल आणि शेडनेटमध्ये असेल किंवा पॉलीहाऊसमध्ये असेल तर आपण रासायनिकचा कमीत कमी म्हणजे मी स्वतः रासायनिकचा कमीत कमी वापर करणे आणि जैविक असेल किंवा सेंद्रिय असेल याचा जास्तीत जास्त वापर करणे यावर माझा भर असतो. मग त्याच्यामुळे मग मी सुरुवातीपासूनच लागवडीपासून कोणतंही पीक असेल तर त्याच्या लागवडीपासूनच सेंद्रिय किंवा जैविकवर जास्त भर देऊन ते करण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु शेडनेट केलं म्हणून विशेष रासायनिक खतांची गरज कमी होते असं मला तरी काही वाटत नाही. सर, आपण आता अजून एक प्रश्न विचारू. आता हे जे पीक आहे, शिमला मिरचीचं पीक आता आपण बघतोय आपल्या समोर खूप छान रीतीनं उभं आहे. तर या पिकाची लागवड कधी केली आणि आता हे पीक साधारण किती दिवस चालणार आहे, याविषयी सविस्तर थोडी माहिती आम्हाला या पिकाविषयी द्या. या शेडनेटमध्ये माझं दुसऱ्या वेळेस मी शिमला केलेली जी आपण आता बघतोय त्याच्यापूर्वी माझा पहिलाच अनुभव होता. म्हणजे शेतीशी माझा टच पहिल्यापासूनच होता. पण मधल्या काळामध्ये मी दुसऱ्या काही कामांमध्ये असल्यामुळं शेतीशी थोडंसं निगडीत नव्हतो आणि नंतर एकदम शेतीमध्ये आलो आणि पहिलाच प्रयोग शेडनेटमध्ये शिमला मिरचीचा केला. त्यावेळेस मी अंदाजे ऑक्टोबर महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली होती आणि मग ऑक्टोबर महिन्यापासून शिमला मिरची माझी थेट मे जून महिन्यापर्यंत सुरू होती. म्हणजे काय होतं की कोणतंही पीक असेल आपण जसं त्याच्याकडे लक्ष दिलं त्याच्याप्रमाणे ते जास्त दिवस चालतं. म्हणजे शिमलाचं ज्यावेळेस मी शिमलामध्ये येण्याचा विचार केला त्यावेळेस शिमला मिरचीच्याबद्दल मी मोठ्या प्रमाणात अभ्यास केला होता. मग त्याच्यात कोणती व्हरायटी आपण घेतली पाहिजे, शेडनेटमध्ये कोणती येते, ओपनला कोणती येते, कोणती व्हरायटी किती दिवस चालते, तिचं किती उत्पादन मिळतं. मग त्याचं जे चांगलं उत्पादन घेणारे जे महाराष्ट्रातले चांगले चांगले शेतकरी होते त्यांना मी स्वतः जाऊन भेटलो होते, त्यांच्याशी चर्चा केली होती की आपण कोणती व्हरायटी लावली पाहिजे. का खास करून आम्ही माझे मित्र आणि आम्ही बारामतीला कृषी विज्ञान केंद्र आहे KVK आपण म्हणतो, त्या KVK पर्यंत जाऊन आम्ही शिमला मिरचीचं माहिती घेतली होती. आता हे जे पीक आहे हे आपण बघतोय हेही मी ऑगस्ट महिन्यामध्ये याची लागवड केलेली. आता आपण डिसेंबर महिन्यात आहोत तर 2 महिन्यामध्ये अंदाजाने पीक सुरू झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत सुरळीत चालू आहे. अजून कितीही नाही म्हटलं सहज एक 3-4 महिने हे पीक सहज चालेल, काही अडचण नाही. आणि आता आपण जर बघितलं तर पिकामध्ये तुम्हाला विशेष असे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव विशेष तुम्हाला दिसणार नाही. कारण त्याचं एक कारण आहे की ज्यावेळेस मी मागच्या वेळेस शिमला केली होती त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात मला अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण मी शेतीमध्ये बऱ्याच दिवसानंतर परत एंट्री केल्यामुळं मला काही रोगांची आणि किडींची ओळख नव्हती. मग एखादा जर रोग यायला गेला किंवा एखादी कीड जर आली तर मला ते लक्षात येता येता तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून जात होता आणि त्यामुळे मग माझ्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होती. म्हणजे एखादा आजार आल्यानंतर किंवा एखादा रोग आल्यानंतर किडी आल्यानंतर तिला कंट्रोल करणं थोडंसं अवघड असतं आणि त्यावेळी आपला खर्च मोठ्या प्रमाणात होतो. परंतु आपण जर प्रिव्हेंटिव्ह त्याचा जर उपचार करत राहिलो तर त्याच्याने आपला उत्पादन खर्च आपोआपच थोडासा नियंत्रित राहतो. आणि मग यावेळेस त्याचा अनुभव मला आला. यावेळेस मी मिरचीमध्ये विशेष रोग आणि किडी येऊच दिला नाही. सुरुवातीपासूनच त्याचं जे प्रिव्हेंटिव्ह त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते मलाही अनुभव होता. त्याच्यानंतर माझे काही सहकारी मित्र आहेत त्यांचाही शिमलामध्ये चांगला अनुभव आहे किंवा काही कन्सल्टंट आहेत त्यांच्याशी माझी चर्चा होते. तर त्या हिशोबाने अतिशय यावेळेस चांगले रिझल्ट मला या सगळ्याचे आहेत. आता आपण साधारण उत्पादनाकडे वळूया. हे जे मिरचीचं उत्पादन आहे ते साधारण किती येत आहे तुम्हाला? यामध्ये कसं असतं की दरवेळेस आपण जे काही व्यवस्थापन करतो कोणत्याही पिकाचं असो, शिमलाचं असेल असं नाही की आपण जे काही पीक केलं त्या पिकाचं आपण जे काही व्यवस्थापन ठेवतो त्याच्याप्रमाणे आपली उत्पादन क्षमता ही कमी आणि जास्त होत असते. परंतु जास्तीत जास्त उत्पादनाचा आपण प्रयत्न करतो. परंतु मी नेहमी जो आपल्या पुढे असेल त्याच्याशी स्पर्धा करण्याचा आपला प्रयत्न असतो आणि हा माणूस प्रत्येकाचा स्वभावच आहे आणि त्याचप्रमाणे मी पण प्रयत्न करतो. आता मी जर बघितलं तर माझ्या आतापर्यंत एक 1.5 महिना 2 महिन्यामध्ये 1000च्या आसपास
800 ते 1000 कॅरेट्स माझी शिमला आतापर्यंत गेली. परंतु माझे 9000 रोपांमध्ये 800 ते 1000 गेली. माझे काही मित्र आहे की ज्यांची 7000 रोपांमध्येच आतापर्यंत 800-900 कॅरेट्स त्यांचे झाले. तर त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण जास्तीत जास्त उत्पादकता ही शेवटी आपलं जे पिकाचं व्यवस्थापन आहे त्यावेळी जे व्यवस्थापन आहे म्हणजे अगदी याच्यात ज्यावेळेस आपण शेडनेटमध्ये येतो किंवा पॉलीहाऊसमध्ये येतो शेती करायला त्यावेळेस थोडंसं सूक्ष्म नियोजन आपण केलं पाहिजे. म्हणजे त्याच्या पाण्यापासून किंवा त्याचा बेसल डोस असेल तेव्हापासून जर आपण योग्य ते नियोजन ठेवलं तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादकता याच्यामध्ये मिळू शकते. तसं जर बघितलं तर माझं याही वर्षीचं उत्पादकता मला जी अपेक्षित आहे त्यापेक्षा अजून कमीच आहे. यापेक्षा जास्त उत्पादकता आपण नक्कीच गाठू शकतो. यामध्ये तुम्ही पाण्याचं जे नियोजन आहे ते कशा रीतीने केलंय? शेडनेटमध्ये पाण्याचं नियोजन करत असताना त्याला एक अतिशय महत्त्व या शेतीमध्ये आहे. तर मी सुरुवातीला ज्यावेळेस आपण ड्रीप टाकतो तर नॉर्मली आपण जास्तीत जास्त ठिकाणी हे आपले जे लॅटरल असतात ते 16 mm चे लेटर आणि 4 लिटरचा त्याचा ड्रिपर असतो. परंतु मी तसं न करता मी 20 mm चा लॅटरल आणि 2 लिटरचा डिस्चार्ज म्हणजे कमी पाणी जातं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या शेतामध्ये 4 लिटरचं पाणी जातं त्यावेळेस माझ्या शेतात 2च लिटर पाणी जातं. यानेप्रमाणे आणि त्याच्यानंतर त्याचा किती प्रेशरला आपण ते चालवलं पाहिजे त्यासाठी मी माझं जर काही फिल्टर युनिट वगैरे लावलेलं आहे त्या ठिकाणी मी प्रेशर मीटर लावून ठेवलेले आहे. त्याच्यावर मी प्रेशर गेज जो आहे त्याच्यावर मी कॅल्क्युलेशन करून ते पाणी देत असतो. आता कितीच्या प्रेशरने पाणी चाललंय मग ते आपलं एका ड्रिपरमधून एका मिनिटाला किती पाणी जाईल त्याचं कॅल्क्युलेशन असतं. आणि एका बेडमध्ये आपले किती ड्रिपर आहे किंवा पूर्ण आपल्या शेतामध्ये किती ड्रिपर आहे आणि मग किती लिटर पाण्याचा डिस्चार्ज आपला प्रति मिनिट होतोय किंवा प्रति तास होतोय त्याच्याप्रमाणे आपण पाणी. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आपली जी जमीन ज्या जमिनीमध्ये आपण पीक केलंय ती जमिनीची सगळ्यात चांगली ओळख ही आपल्यालाच असते आणि त्याच्यामध्ये तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती आपण बघितली पाहिजे. आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी असेल त्याच्याप्रमाणे आपण दिवसाआड किंवा 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड याच्याप्रमाणे आपण ते पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. मग आपले ड्रिपर कितीचे आहेत किती लिटर त्यांचं आउटेज आहे आणि आपण कितीच्या प्रेशरने ते ड्रिप चालवतो त्याच्याप्रमाणे त्याचा वेळ कमी आणि जास्त होऊ शकतो. त्याचं थोडंसं आपण आपल्या जमिनीची पाणी धारण क्षमता त्याच्याप्रमाणेच आपण ते नियोजन केलं पाहिजे. ठिकाणी आता तुम्हाला याच्यासाठी मजुराची पण आवश्यकता येत असेल. साधारण तुम्हाला हे सगळं शेडनेट व्यवस्थित राखण्यासाठी किती मजूर लागतात? खरं तर शेती करत असताना मजुरीची समस्या अतिशय कठीण समस्या आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावते. तसंच मी एक सामान्य शेतकरीच आहे आणि मलाही मजुरांची समस्या सगळीकडे असते. परंतु याच्यामध्ये आपण खास करून करताना ज्यावेळेस मोठी कामं करतो म्हणजे जसं बेड करणे असेल किंवा खतं टाकणे असेल किंवा बेसल डोस असेल किंवा लागवड करणे असेल किंवा कोणतंही पीक असेल त्याला दोरीचा काठ्यांचा आधार देणे असेल त्यावेळेस जास्तीत जास्त मजूर हे आपण ज्याला उक्त्या पद्धतीने म्हणतो त्याच पद्धतीने मिळतात आणि त्याच पद्धतीने आपण ती कामं करून घेतो. आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंगचा पिरियड असेल त्यावेळेस मग आपण आजूबाजूच्या ज्या आमच्या महिला आहेत मळ्यामधल्याच किंवा शेतातल्या आजूबाजूचं काम करणारे त्यांच्या माध्यमातून आपण ते काम करून घेतो किंवा एखाद्या वेळी आपण त्याच्यामध्येही उक्त काम करणारी माणसं मिळतात. त्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला ते जावं लागतं. मजुरीची ही मोठी समस्या शेतामध्ये काम करत असताना आहेच. परंतु इथं टेक्नॉलॉजीकडे आपण शेती करत असल्यामुळे जसं पाणी देणे असेल किंवा खत असेल किंवा स्प्रे असेल याच्यामध्ये आपण कमीत कमी मजुरांमध्ये जास्तीत जास्त काम आपल्याला कसं करून घेता येईल याच्यासाठी आपण काही टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि त्यामुळे आपल्या थोडं मजुरीमध्ये बचत होते. साधारण आता हे जे क्षेत्र आहे हे किती गुंठे आहे? होणारं जे उत्पन्न आहे ते थोडंसं सांगा या क्षेत्रामध्ये. आता आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे हे तकरीबन मी 1 एकर मानतो. परंतु प्रत्यक्षात 1 एकर ते नाही आहे. 1 एकरला थोडंसं कमी आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस शेडनेट हाऊस करतो त्यावेळेस त्याला साईडने आपण 2 मीटरच्या हॉकी लावत असतो. त्या हॉकीच्या आतमध्ये मेहनत करणे आणि काम करणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे ते क्षेत्र पडीत असतं. त्यामुळे मग आपलं एक 31-32 गुंठ्याच्या आसपासच आपलं क्षेत्र आपल्याला वापरामध्ये येते सध्या. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे उत्पादनाचा जर विषय घेतला तर उत्पादन आपण कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. जर आपण ओपनमध्ये ही शिमला केली किंवा दुसरं काही पीक केलं तर त्यावेळेस समजा आपल्याला जर
काही 10 टन 20 टन असा जर आपल्याला तोडा निघत असेल तर आपण याच्यामध्ये 25 टन 30 टन असा घेऊ शकतो. ते आपल्या व्यवस्थापनावर डिपेंड आहे. आणि प्रत्यक्षात उत्पन्न ही बाजू जर बघितली तर याच्यातली मग माझं जे त्याच्याबद्दल असं स्पष्ट मत आहे का ते तत्कालीन किती मार्केट आपल्याला काय मार्केट मिळते त्याच्यावर ते डिपेंड असतं. परंतु जर आपण उत्पादकता आपली वाढवली, जर आपलं उत्पादन जर चांगलं असेल तर उत्पन्नात आपले नक्कीच वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये काय रेट आहे म्हणजे ठीक आहे पीक करताना आपण त्याचा थोडासा अभ्यास करून घ्यावा की कोणत्या सीझनमध्ये कोणत्या पिकाला भाव मिळतो, कोणत्या पिकाला कोणत्या सीझनमध्ये भाव मिळत नाही. त्या पद्धतीने ज्या पिकांना भाव मिळण्याची शक्यता कमी आहे ती पिकं टाळली पाहिजे, ज्या पिकांना भाव मिळण्याची शक्यता आहे ती पिकं केली पाहिजे. परंतु आता बऱ्याच शेडनेट असेल किंवा पॉलिहाऊस असेल किंवा शेतकरी ओपनमध्ये बेमोसमी पिकं आता घेत आहेत. त्यामुळे ज्यावेळेस ज्या पिकाचा सीझन आहे त्यावेळी आपल्याला तो फळं भाजीपाला मार्केटमध्ये बघायला मिळतो. हे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करूनच शेतकरी करतोय, आपणही त्याचा वापर करावा. परंतु जर आपण ऑड सीझनला जर ते पीक आणलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यापासून उत्पन्नात नक्कीच चांगली वाढ होते. आणि माझं आता 4थं पीक आहे शेडनेटमधलं 2 वर्षामधलं. तर 4ही वेळेस माझं एकही वेळेस असं मला झालेलं नाही की बाबा माझा उत्पादन खर्च जास्त झाला आहे आणि उत्पन्न कमी झालं आहे त्या मानाने मला काहीच मिळालं नाही असं मला एकही पिकात झालेलं नाही. प्रत्येक पिकात 2 रुपये का होईने आपले जरी मार्केट रेट कमी असेल फक्त आपली उत्पादकता आपण चांगली ठेवल्यामुळे आपल्याला त्याच्यातून नक्कीच 2 पैसे वेळोवेळी त्यातून मिळालेले आहेत. खूप छान सरांनी आपल्याला उत्कृष्टरित्या प्रॉडक्टिव्हिटीची व्याख्या सांगितली. कारण उत्पादन वाढलं की आपोआपच त्या ठिकाणी तो जो उत्पादन खर्च आहे तो कमी करून उत्पादकता वाढवली की आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते. बोलता बोलता जैविक खतांच्या नियोजनाबद्दल सांगितलं की तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करतात, रासायनिक खतांचा वापर थोडा कमी करतात, टाळतात. तर आम्हाला थोडी सविस्तर माहिती जे प्रेक्षकांना पण पोचली पाहिजे जरा सांगा. खरं तर शेती करत असताना ही एक अतिशय महत्वाची बाब आहे. कारण आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आजार होत आहेत आणि याचं एक प्रमुख कारण आहे की आपण जे काही खातो पितो त्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिकचा वापर आपल्याकडे होतो. त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये हा एक प्रायोगिक तत्वावर मी करत असतो. पूर्णच आपण जैविक किंवा सेंद्रिय जर करायला गेलं तर आजच्या जमान्यामध्ये शेती करणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे आपण कॉम्बिनेशन पण जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल त्यावेळेस खास करून मी जीवामृत असेल किंवा आपले KSB PNB जीवाणू असतील किंवा डिकम्पोजर असेल किंवा आपलं शेणखत असेल किंवा त्याची स्लरी असेल या सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आपण प्रयत्न करतो. किंवा दशपर्णी अर्कसारखा जर प्रयोग आपण केला स्प्रेसाठी तर त्याच्याने मोठ्या प्रमाणात किडींचं आणि रोगांचं एकाच वेळी आपल्याला नियंत्रण मिळतं. त्यामुळे आपण रासायनिकचा वापर कमीत कमी करू शकतो. आणि ही जी गोष्टी आहेत म्हणजे आपली स्लरी वापरणे असेल किंवा KSB PNB असेल किंवा सेंद्रिय प्रकारची जी खतं असतील किंवा निंबोळी पेंटसारखं खत जर आपण खाली बेसल डोसमध्ये घेतलं तर त्याचा पुढे जाऊन कीड नियंत्रणासाठी आपल्याला चांगला उपयोग होतो आणि त्याचा खत म्हणूनही चांगला उपयोग होतो. असे जर प्रयोग आपण शेडनेटमध्येच नाही तर आपण ओपनच्या शेतीमध्ये पण या गोष्टी करू शकतो. आणि या गोष्टींकडे आपल्या शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. खूप छान. आपल्याला सरांनी खूप असा छान वेळ दिला त्याच्याबद्दल आमच्या YouTube चॅनलतर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.